बालमित्रांनो, पोपटांची दुनिया अनोखी आहे. किती ते रंग वेगवेगळे, चोच, पिसारा सगळंच रंगीबेरंगी आणि विशेष म्हणजे सगळे माणसाचा आवाज काढू शकतात. चला तर मग करूया सफर या पक्ष्यांच्या रंगबिरंगी दुनियेची. तो पहा, तांबडा पंखी पोपट. ह्याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचे पंख तांब्यासारखे जरा पिवळट असतात, म्हणजे नेहमीसारखे हिरव्या रंगाचे नाही. पंख निळे किंवा जांभळे आणि त्यावर पिवळट तपकिरी रंगाचे पट्टे. हा चांगलाच हुशार असतो. त्याला बोलायला शिकवता येतं आणि म्हणूनच आवडता पाळीव पक्षी आहे. हा जंगलात ढोलीमध्ये राहतो. मादी 3 ते 4 अंडी घालते आणि 36 दिवसात पिल्लू अंड्यातून बाहेर येतं आणि उडायला लागतं. आता बघूया एक मजेशीर पोपट, ज्याचं नाव आहे गलाह. चोच आणि शेपूट राखाडी रंगाचे, तर छाती तोंड मात्र गुलाबी, त्यामुळे चटकन ओळखता येतो. चांगला 14 इंच म्हणजे आपल्या मोठ्या पट्टीपेक्षा थोडा जास्तच उंच असतो. ऑस्ट्रेलियात सगळीकडे दिसतो. मोठे मोठे थवे खूप सुंदर दिसतात. वजन 350 ग्रॅमपर्यंत असतं. गलाह नर मादी सारखेच दिसतात. डोळ्यांचा रंग मात्र वेगवेगळा असतो. मादीचे डोळे लालसर, तर नर तपकिरी डोळ्यांचा असतो. नंतर भेटतो तो गंधकवर्णीय तुरा असलेला कोकॅटो, ज्याच्या डोक्यावर सुंदरसा पिवळट रंगाचा तुरा असतो. 2 फूट उंची असणाऱ्या या पोपटाचा पिसारा मात्र पूर्ण पांढरा असतो. नर मादी सारखेच असतात. डोळे सोडून मादीचे डोळे लालसर गुलाबी, तर नराचे तपकिरी. आयुष्य पण खूप असतं. अगदी 70 वर्षापर्यंत जगतात. ढोलीत राहतात आणि बारीक कीटक, झाडाची कोवळी मुळे, बोरं असे खातात. नंतर येतो तो इलेक्टस. हा पोपट खूप सुंदर दिसतो आणि स्वभावाने शांत असल्यामुळे सगळ्यांचा आवडता असतो. पपुआमध्ये हे पोपट मात्र वेगवेगळे असतात. नर असतो लाल चोच हिरवा पिसारा, तर मादी असते लाल जांभळा पिसारा असलेली. इलेक्टस जगतात कमी, साधारण 30 वर्ष. अरे, हा कोण नवा पाहुणा आला? जे सिंगापूरला जाऊन आलेत त्यांना मकाऊ पाहायला मिळाला असेल. निरनिराळे खेळ खेळणारा, रिंगवर झुलणारा, गोष्टी आणून देणारा, खांद्यावर बसून बोलणारा, हाच तो पिवळा निळा सुंदर मकाऊ. दलदलीत दमट हवेत राहतो. सहज माणसाशी मैत्री करतो. हुशार असल्याने शिकतो आणि प्रेमळसुद्धा असतो. त्यामुळेच हा सगळ्यांचा आवडता आहे. लोक याला आवडीने पाळतात. मग येते डस्की लोरी. डार्क शेंद्री रंगाची छाती आणि चोच असणारी. हा पोपट जगभरात पाहायला मिळतो. अगदी छान आवाज काढतो माणसाचा. शिकवलं की बोलतो. त्याला माणसं आवडतात. थोडा लहान असून उंची 9 इंच असते, तर वजन बेताच असतं. नर मादी साधारण सारखेच असतात. फळं, बिया, फुलातला मध खाऊन ते गुजराण करतात. आता येतो हयासिन मकाव. हा पोपट जातीतला सगळ्यात मोठा पोपट. पंख 40 इंच म्हणजे 3 फुटापेक्षाही जास्त पसरवू शकतो. चोच पण बऱ्यापैकी मोठी. चोच राखाडी रंगाची, तर पिसारा मात्र निळा निळा असतो. सध्या हा ब्राझीलमध्ये दिसतो, पण ह्याचं प्रमाण नेमकं खूप कमी झालं आहे. हा पोपट
अस्तगंत होण्याच्या मार्गावर आहे. आता आला सन पॅराकिट. खूपच मनमोहक रंगबिरंगी पोपट. एकाच पोपटात किती रंग असावेत? पिवळा, भगवा, लाल, निळा आणि हिरवा रंग. सन पॅराकिट दक्षिण अमेरिकेत सापडतो. नर मादी सारखेच दिसतात आणि हा किडे, फळे, बिया खातात. आता पाळी आफ्रिकन ग्रेची. हा आफ्रिकेतला राखाडी रंगाचा पोपट आहे. जगातला सगळ्यात हुशार बोलणारा पोपट. थोडा लहानसर. पंखाचा फुलोरा 43 सेंटीमीटर. नर मादी दोघेही सारखेच दिसतात. आणि सगळ्यात शेवटी येतो तो स्कारलेट मकाऊ. हा पोपट तर अद्भुतच म्हणायला हवा. लांबच्या लांब. मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात जिथे पाऊस जास्त प्रमाणात असतो तिथे सापडतो. लाल, पिवळा, निळा, नारंगी असे विविध सुंदर रंग ह्याच्या शरीरावर असतात. हा चाणाक्ष असतो. व्यवस्थित शिकवलं तर सगळ्या गोष्टी बरोबर करतो. एवढंच नाही तर निरनिराळे रंग आणि आकारसुद्धा ओळखू शकतो. आयुष्मान बरेच वर्ष असते. जवळजवळ 50 वर्ष असते. हे सगळं निर्माण करणारा निसर्ग पण अद्भुतच. आणि ह्या सर्वांची भेट घडवून देणारी आपली ही सृष्टीच निराळी. धन्यवाद.